या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 9 त्याच्यामधला 7वा क्वेश्चन आहे कॉस इनवर्स 1 मायनस 9 टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 9 टू द पॉवर एक्स. ओके, तर या ठिकाणी बघा इथं आपला फॉर्म्युला माहीत आहे कॉस 2 थीटाचा, परत टॅन 2 थीटा आणि साइन 2 थीटाचा. तर या इन द फॉर्म ऑफ टॅनच्या फॉर्ममध्ये, तर त्या कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसते का बघायचं आहे अगोदर आपल्याला. हा जो फॉर्म्युला आहे आपला या ठिकाणी काय पाहिजे, आता कॉस 2 थीटाचा जर फॉर्म्युला घेतला आपण तर त्या ठिकाणी काय आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, या ठिकाणी बसतो तो फॉर्म्युला इथे हा कॉस इनवर्स 1 मायनस हे 9 टू दी पॉवरला आपला फॉर्म्युला काय आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर आहे. ओके, जे काही टर्म आहे त्याचं काय आहे स्क्वेअर आहे. तर या टर्मला आपलं असं लिहिता येते का बघा 3 टू दी पॉवर एक्स याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 3 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे या ठिकाणी 9 होणार आहे. ओके, 9 टू दी पॉवर एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 3 टू दी पॉवर एक्स याचा स्क्वेअर. तर या ठिकाणी आता आपण पुट करूत. पुट 3 टू दी पॉवर एक्स इक्वल्स टू टॅन थीटा. तर थीटा इक्वल्स टू काय भेटेल आपला थीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स 3 टू दी पॉवर एक्स. ओके, या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. मग हा कॉस इनवर्स 1 मायनस 3 टू दी पॉवर एक्स इक्वल्स टू काय ठेवायचं आपला टॅन थीटा ठेवायचं आहे. हे टॅन स्क्वेअर थीटा हा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहिलं डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल्स टू कॉस इनवर्स. हा फॉर्म्युला कशाचा आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा कॉस 2 थीटाचा. हा कॉस 2 थीटा या ठिकाणी हे कॉस इनवर्स कॉस कॅन्सल झालं, राहिलं काय ठिकाणी 2 थीटा. y इक्वल्स टू 2 थीटा हे 2, पण थीटाची व्हॅल्यू काय आहे बघा थीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स 3 टू दी पॉवर एक्स. टॅन इनवर्स 3 टू दी पॉवर एक्स डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला बघा. मग हे 2 आपण बाहेर काढू. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse 3 to the power x that is equals to 2 derivative of tan inverse x that is 1 divided by 1 plus x square हे 3 to the power x याचा स्क्वेअर into परत डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे आपल्याला 3 to the power x चा that is equals to 2 divided by 1 प्लस याला काय लिहू शकतो आपण 9 to the power x लिहू शकतो. ठीक आहे, 3 स्क्वेअर 9 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए हे 3 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 3. ओके, दॅट इज डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर. साइन इनवर्स 4 टू दी पॉवर एक्स प्लस 1/2 डिवाइडेड बाय 1 प्लस 2 टू दी पॉवर 4x. जे दिलेली टर्म आहे याला अगोदर आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे, बघा साइन इनवर्स हे 4 आहे. ओके, 4 टू दी पॉवर एक्स इंटू 4 टू दी पॉवर 1/2 लिहिता येते आपल्याला. या टर्मला बेस जर सारखा असेल तर घातांकाची काय होते बेरीज होते. ओके, 4 टू दी पॉवर एक्स प्लस 1/2 तर त्यालाच आपण सेपरेट लिहिलं 4 टू दी पॉवर एक्स इंटू 4 टू दी पॉवर 1/2 डिवायडेड बाय 1 प्लस हे 2 टू दी पॉवर 4x. बघा साइन इनवर्स
4 टू दी पॉवर 1/2. 1/2 म्हणजे काय आहे, स्क्वेअर रूट आहे 4चा, काय येईल हे 2 येईल. ओके, या टर्मसाठी दिलं आपण 2 इंटू 4 टू दी पॉवर x. ओके, हे 1 प्लस 2 हे आहे 4x. तर आपलं काय हे बघा, साइन इनवर्स 2 इंटू 4 टू दी पॉवर x डिवायडेड बाय 1 प्लस इथं हे 2 याचा स्क्वेअर जर लिहिला आपण इंटू 2x जर लिहिलं, या ठिकाणी 2 इंटू 2 हे झालं 4 झालं. ओके, हे 4 आणि हे x. साइन इनवर्स 2 इंटू 4 टू दी पॉवर x डिवायडेड बाय 1 प्लस हे 4 टू दी पॉवर हे 2x. ओके, that is equals to a sin inverse 2 into 4 to the power x divided by 1 plus आपल्याला काय पाहिजे, 4 टू दी पॉवर x आणि याचा स्क्वेअर पाहिजे. ओके, हे 4 टू दी पॉवर x लिहिलं आणि याचा स्क्वेअर लिहिला. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बसवायचे त्या. ठीक आहे, जे दिल्ली टर्म आहे हे x आहे, इथं गेलं किंवा इथं गेलं काही फरक पडणार नाही. हे 2 इंटू एक्स किंवा x इंटू 2 तेच होणार आहे, 2x होणार आहे. ओके, देन या ठिकाणी पुट करूत आपण. पुट 4 टू दी पॉवर x इक्वल्स टू टॅन थीटा. तर थीटा इक्वल्स टू आपल्याला भेटेल टॅन इनवर्स 4 टू दी पॉवर x, दॅट इज इक्वल्स टू साइन इनवर्स हे 2 इंटू 4 टू दी पॉवर x. 4 टू दी पॉवर x इक्वल्स टू आपल्याला ठेवायचं टॅन थीटा. टॅन थीटा डिवायडेड बाय हे 1 प्लस 4 टू दी पॉवर x टॅन. ओके, आणि याचा स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी टॅन स्क्वेअर थीटा, दॅट इज इक्वल्स टू साइन इनवर्स 2 टॅन थीटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. साइन 2 थीटा हे साइन इनवर्स कटलं, या ठिकाणी राहिलं 2 थीटा, दॅट इज इक्वल्स टू 2 आणि थीटाची व्हॅल्यू काय आहे टॅन इनवर्स 4 टू दी पॉवर x. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इक्वल्स टू भेटेल आपल्याला 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse 4 to the power x, that is 2 आणि tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 divided by 1 plus x square 1 plus 4 to the power x याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 to the power x, that is equals to 4 to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल आपल्याला हे 4 to the power x इंटू हे log 4 डिवायडेड बाय 1 प्लस 4 टू दी पॉवर, या ठिकाणी आपल्याला 2x लिहिता येते. ओके, दिस इज dy बाय dx इक्वल्स टू. ओके, वर्स 1 minus 25 x square divided by 1 plus 25 x square. 1 minus 25 x square आणि 1 plus 25 x square दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसते 1 minus tan square theta डिवायडेड बाय 1 plus tan square theta या फॉर्म्युल्यामध्ये बसते. ओके, त्याला आपल्याला कसं लिहिता येते बघा. हा साइन इनवर्स 1 minus 5x याचा स्क्वेअर. या ठिकाणी 25 आहे आणि x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर सेपरेट आहे, मग 5 स्क्वेअर इज 25, या दोन्हीला 1 लिहिता येते आपल्याला. ओके, डिवायडेड बाय 1 प्लस 5x स्क्वेअर. आता या ठिकाणी सबस्टिट्यूट करू. पुट 5x इक्वल्स टू tan theta, then theta equals to
tan inverse 5x. Okay, sin inverse 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. हा कशाचा फॉर्म्युला आहे? साइन इनवर्स. हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थीटाचा. दॅट इज इक्वल्स टू हा साइन इनवर्स. कॉसला आपला कशामध्ये चेंज करायचं आहे? साईनमध्ये, कारण बाहेर काय आहे? साइन इनवर्स आहे. तर या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल अलाइड अँगल यूज करून साइन π/2 मायनस 2 थीटा. या ठिकाणी हा साइन इनवर्स कॅन्सल झाला. y इक्वल्स टू π/2 मायनस 2 थीटा. ओके, हे y इक्वल्स टू π/2 मायनस 2 थीटाची व्हॅल्यू काय आहे बघा? tan inverse 5x. Differentiate y with respect to x. dy by dx equals to derivative of π/2 minus 2 derivative of tan inverse 5x. That is equals to π/2 constant 0 minus हे 2 divided by tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus x square हे 5x square into derivative of 5x. That is equals to minus 2 5 into x. 5x चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 5 divided by 1 plus इथं आपल्याला लिहिता येते 25 5 स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर. दॅट इज इक्वल्स टू मायनस 10 डिवायडेड बाय 1 प्लस 25 एक्स स्क्वेअर. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर. dy बाय dx इक्वल्स टू. बघा या ठिकाणी साइन इनवर्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय दिले 1 मायनस एक्स क्यूब आणि 1 प्लस एक्स क्यूब. ओके, आपल्या या ठिकाणी काय पाहिजे? 1 मायनस जे काही टर्म आहे त्या टर्मचा स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे, जसं की टॅन इनवर्स. ओके, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला ठेवता येईल कॉस 2 थीटाचा. ओके, तर याला बघा या ठिकाणी आपल्याला काय सबस्टिट्यूट करता येते? हा साइन इनवर्स हे 1 आहे. ओके, मायनस पण आहे. इथं काय पाहिजे आपला? याचा स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे, एक्स हे क्यूब आहे. ओके, ह्या क्यूबला आपण डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय जर केलं तर काही फरक पडतो का? काही नाही. ओके, मग याला बघा आपल्याला काय लिहिता येते? एक्स टू दी पॉवर 3/2 याचा स्क्वेअर लिहू. हे 2 कॅन्सल झालं. ओके, राहिलं 3 ॲज इट इज टर्म डिवायडेड बाय 1 प्लस एक्स टू दी पॉवर 3/2 याचा स्क्वेअर. ओके, म्हणजे या ठिकाणी आपला एक्स टू दी पॉवर 3/2 इक्वल्स टू काय ठेवता येईल? टॅन थीटा ठेवता येईल. पुट करा या ठिकाणी एक्स टू दी पॉवर 3/2 इक्वल्स टू टॅन थीटा. तर थीटा इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स टू दी पॉवर 3/2. साइन इनवर्स हे 1 मायनस एक्स टू दी पॉवर 3/2 टॅन थीटा हे टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. दॅट इज इक्वल्स टू साइन इनवर्स हे टर्म काय होईल? कॉस 2 थीटा होईल. दॅट इज इक्वल्स टू साइन इनवर्स साइन π/2 मायनस 2 थीटा. या ठिकाणी आपण काय केलं? अलाइड अँगल यूज केला. हे साइन इनवर्स कॅन्सल झालं. या ठिकाणी π/2 मायनस 2 थीटा. दॅट इज इक्वल्स टू π/2 मायनस 2 आणि थीटाची व्हॅल्यू काय आहे बघा? टॅन इनवर्स एक्स टू दी पॉवर 3/2. Differentiate y with respect to
एक्स. तर dy बाय डी एक्स इक्वल्स टू काय भेटेल बघा आपल्याला मग डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x to the power 3 by 2, that is equals to pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 0 मायनस हे 2 डिवायडेड बाय tan इनवर्स x हे 1 प्लस एक्स स्क्वेअर एक्स टू द पॉवर 3 by 2 याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 3 by 2, दॅट इज इक्वल्स आपल्याला काय भेटेल बघा मायनस 2 डिवायडेड बाय 1 प्लस हे 2 2 कॅन्सल झालं इथं एक्स क्यूब भेटलं इंटू याचा डेरिव्हेटिव्ह एक्स टू द पॉवर 3 by 2 चा दॅट इज 3 by 2 एक्स टू द पॉवर 3 by 2 minus 1. Okay, n x to the power n minus 1, that is equals to minus 2 divided by 1 plus x cube. याला सिम्प्लिफाय करूत आपण हे 3 by 2 x to the power 3 by 2 minus 1 हे 2 इथे गेलं 3 minus 2 काय झालं 1 x to the power 1 by 2, that is dy by dx equals to या ठिकाणी हे 2 कॅन्सल झालं राहिलं काय ठिकाणी बघा मायनस 3x टू द पॉवर 1 by 2 डिवायडेड बाय 1 प्लस x टू द पॉवर 3. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर.